लोकांची एक एक झोप झाली तरी जयसिंगराव पाटील आपल्या रानातल्या खोपीत बसून होता. डोकं धरून बसला होता. काय करावं, कसं करावं हाच विचार सुरू होता, पण काही सुचत नव्हतं. डोकंच चालत नव्हतं. समोर घोंगड्यावर पडलेल्या बडी बंडल रिकामा झाला होता. कांड्याची पेटी अर्धी झाली होती. तोंडातली विझलेली बिडी पुन्हा पेटवून जयसिंगराव म्हणाला, बाबूराव, घ्या की बिडी. समोर बसलेल्या बाबूरावानं बंडलातली एक बिडी उपसली आणि ती स्वतः न पेटवता लांब हात करून तो म्हणाला, शिव्या, दर बिडी पेटे. शिव्यानं गुमानच बिडी पेटवली आणि मग ते तिघही न बोलता बिडी ओढत राहिले. मघापासून 2 तास हे असंच चाललं होतं. कुणाचंच डोकं काम देत नव्हतं. प्रश्न महाकठीण होता. तो कसा सोडवावा हे कळत नव्हतं, पण काहीतरी करून मार्ग काढणं भाग होतं. बिडीचा एक झुरका मारून जयसिंगराव म्हणाला, कसं करावं बाबूराव? बाबूरावानं शिव्याला विचारलं, काय र? काय तरी बोल की, काय सुचतंय का? शिव्यानं अवघडलेली मांडी बदलली आणि सप्पई बसून तो म्हणाला, जयसिंगराव, काम सलप नाहीये. घासलं म्हणजे लय घासल. दांडपट्ट्यागत हात हलवून बाबूरावही बोलला, तर हो, ह्या कायद्यामोरं काय करता? गाडी मस्त पळल म्हणतो, पर गुन्हा लागलाय ना व चाकाला. पुन्हा एक नवी बिडी पेटून जयसिंगराव विचार करीत बसला. आता ह्या कायद्यातनं पळवाट तरी कशी काढावी? ह्यातनं सुटायचा मार्ग तरी काय? किती विचार केला तरी वाट सापडत नव्हती. आरून फिरून गाडी त्या कायद्याला येऊन धडकत होती. कशीही वाट काढली तरी ती तिथून येऊन पोचत होती. असा ह्या कायद्याचा तिढा कसा सोडवावा हे न कळून बाबूरावनं पुन्हा बंडलातली एक बिडी उपसली आणि ती पेटून तो म्हणाला, जयसिंगराव, आता कसं करू? कसं? आपला रोडच बदलू काय? अणर आणि काय? दुसऱ्याचं वाटेन आता जरा विचार करू. जयसिंगरावाला जरा तल्लखपणा आला. बाबूराव काहीतरी तोडगा काढणार असं वाटून त्यानं विचारलं, अरे पर कसा विचार करायचा? पोरगी तर तुमच्या मनात भरली या. मनात भरली या का? पक्की रुतली या. काय वाटेल ते झालं तरी लगीन लावायचं एवढं खरं. मध्ये शिवानं तोंड घातलं, अहो पर जयसिंगराव, एक लगीन होऊन तुम्हाला पोरं झालं या, ह्याची काय वाट? बाबूराव त्याला हातानं ढकलून म्हणाला, तू गप र. गप काय? पहिली बायको हयात असताना दुसरं लगीन करतोस कसं? मी विचारतो ह्यो मुद्द्याचा प्रश्न आहे. तुझा मुद्दा ठेव गुंडाळून. अरे पर कसा? डोसक्याला पटका गुंडाळल्यागत कसा म्हणून काय विचारतोस? अरे पर कायदा आहे ना? अरे ह्या कायद्याच्या काय करतो तुझा कायदा? काय करतो? वय वय, काय खातो का गिळतो? तुझा कायदा हाय पुस्तकात, हिथं नाही. बाबूराव असा अचानक बदलून ओरडून बोलू लागला. तसा शिव्या तोंडाला कुलूप घालून गप्प बसला. शिव्याचं तोंड असं गप्प करून बाबूराव म्हणाला, जयसिंगराव, लगीन करायचं हे तर तुम्ही मनात धरून चलाय. होय, त्यात काय वांद नाही. अगदी सिमेंट काँक्रीट झालं असं समजा तुम्ही. मग अडचण काय आहे? काय म्हणजे? अडचण हाय कायद्याची. बाबूराव डोळे झाकून फडकन बोलला. झक मारला कायदा. काय बिघडतं नाही कायद्यानं? हा विचारच नवा वाटून जयसिंगराव जरा पुढं सरकून बसला आणि म्हणाला, काय वाकडं होणार नाही म्हणतोस? हे भ्याचं सोडा तुम्ही. असं कसं? मग तो डोळे मिटून सांगू लागला, पाटील म्हणजे गावचा राजाच की नाही? ज्याच्या जीवावर सारं गाव जगतं हे तर खरं. आहो, मग गावच्या राजाला भ्या का पडावा हे सांगा की. काय शिव्या, हे खरं का खोटं? ते बरोबर आहे का? मग चुकीचं कुठं आहे लेका? नाही, पर कायद्यात गावल्यावर राजा तरी काय करणार? वडिंग्याचं येडपच आहे कुठलं? असं म्हणून बाबूरावनं विचारलं, तुझं म्हणणं काय? केस होईल हेच नवं? वय, त्यालाच भ्यायचं. ह्यो उद्या आबरूचा प्रश्न होय. अरे आबरूच्या पार केस घालणार कोण? कुणीतरी तसा तक्रारी अर्ज करायला पाहिजे का नको? आता तलाठी काय पाटलांच्या विरुद्ध जाऊन अर्ज लिहणार आहे का? जयसिंगरावांना मिशीच्या टोकाला एक तिडा देऊन सांगितलं, माझ्या विरुद्ध अर्ज लिवायला तलाट्याचा बा यायला पाहिजे गोरीतनं उठून. मग सांग बघू, केस कोणची होणार आणि कोण घालणार? एखाद्या येळेला गावातला कोणीतरी टग्या उठायचा. कशाला? का जेवायचं आहे वय तिथं? का उष्ट्या पत्रावळ्या काढायच्या आहेत लेका? जयसिंगराव आत्मविश्वासानं बोल, छे छे, गावकऱ्यांपैकी कोणी नाही काढणार. तसं कोण काय करणार नाही म्हणा. हंगाशी, आता कसं बोललास? केसचं होणार नाही तर मग त्या कायद्याचं एवढं भ्या का बाळगायचं हे सांगा की. असं म्हणून बाबूरावनं घोंगड्यावरची एक बिडी उचलली आणि ती न पेटवताच दातात धरून तो म्हणाला, जयसिंगराव, बेलाशक लगीन करून टाक.
मागं पुढं बघायचं काय कारणच नाही. जयसिंगरावाला जोर चढला. दोन्ही अंगांच्या मिशा पिंगाळीत तो म्हणाला, बेलशीक लगीन करून टाकू आणि काय आणलंच अंगावर तर काय नाचार आहे काय आम्ही? भारोभार पैसा वतून एकाला 2 बालिस्टर घालू की ह्या कामात? ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली म्हणजे झालं ना व? एवढा विचार कशाला करता तुम्ही? आपलं डोळं झाकून लगीन करा बघू. एवढ्यात कोणाची तरी चाहूल लागून दावणीचा बैल उठून उभा राहिला आणि कुळाला लागून बसलेलं कुत्रही गुरगुरू लागलं. तसा जयसिंगराव बसल्या जागेसनं बाहेर बघत म्हणाला, कोण आहे र? का हो जयसिंगराव? म्या हऱ्या आहे जाधवाचा. उगाच त्याच्या आई बहिणीचा उद्धार करून जयसिंगरावानं विचारलं, कुठं गायब झाला होतास? हाऱ्याजवळ येऊन घोंगड्यावर बसला आणि पटक्यात खोवलेली चंची बाहेर काढत म्हणाला, खावा पान, कंपनी लय गोळा झाली या. त्याच्या चंचीकडे न बघता जयसिंगराव दम भरून म्हणाला, इतका कार येळ? भडव्या लगीन होऊन झालं की 4 वर्ष. चेष्टा करू नका पाटील, मला निरोपच वेळानं मिळाला. काय सांगतोस लेका? गळ्या शपथ, सुटल्या म्हणा. गावासनं आता घरला आलो नव्ह. भाकरी खाऊन धड चूळ सुधीक भरली नाही. बरं का बोलावणं केलं? बाबूराव हसून म्हणाला, नांगूर धरायचं आहे. कुठं ते? काय लेका विचारतोस? तिचं प्रश्न मोठा गहन पडला आणि तुझा पत्त्या नाही. बरं मग काय सांगा तरी. आपली आदूबाई, तिला आणि काय रोग झाला? तिची लेक, कोण सुंदरी? तिनं आणि काय करून ठेवलं? काय केलं नाही अजून. पर जयसिंगराव लगीन करावं म्हणतात तिच्या संग. आणि हो, आणि गेली तानीकडं. आरं पर सरळ बोल की प्रश्न काय हाय? प्रश्न हाय लग्नाचा. मग सावकाश चंची सोडत हाऱ्यानं खाली बघत विचारलं, सुंदराताई पसंत तर पडली या का? जयसिंगराव संतापून बोला, लेका पसंत न पडायला काय झालं? काय काळी बेंद्री हाय होय? तिकीट काढून बघायला गेलं तरी असं रूप नजर पडलं का? रूपाबद्दल नाही म्हणत म्या, पर जातीचं कसं, पदूर कसा जळणार? बाबूराव नाराजीने म्हणाला, हॅट लेका, म्हातारं माणसावानी बोलू नग काहीतरी. बरं राहिलं, मग पसंत आहे तर कुठलंय कशात? तिच्या आईचं मन नाही नव्हे. तिची आई हाय कबूल. नसली कबूल तर पळवून नेऊ. लेका प्रश्न हाय कायद्याचा. काय म्हणतो कायदा? दुसरं लगीन करता येत नाही. हऱ्या दचकून जागं झाल्यागत म्हणला, अरे त्याच्या आईला. होय की, पर आमचा विचार असा आहे. कसा? कायद्याचं धाब्यावर बसवायचा. बसवावा? तसं नवं लेका, पाटलाच्या विरोध कोण जाईल का? आता ते म्या काय सांगू? लेका सरळ बोल की. खालमानं हाऱ्याने सावकाश तंबाखू मळून फकी मारली आणि वर तोंड करून तो म्हणाला, काय मर्दानो घोटाळ्यात पडलायसा? त्यात एवढं अवघड आहे काय? काय हाय? मग दुसरी लग्न होत्यात. कोण दात सुद्धा घेत नाही. पण प्रश्न असा आहे, पाटलाच्या घरातलं वारं काय म्हणेल? जयसिंगराव रुबाबात बोलला, कोण काय म्हणणार आहे घरात मला? हऱ्यानं घुटका गिळागत तंबाखू गिळून सवाल टाकला, पाटलीनबाई कशा खपवून घेतील? कोण पाटलीनबाई? जयसिंगरावाच्या बोलण्याचा रोख न ओळखला दाखवून हऱ्या म्हणाला, आहो आपल्या पाटलीनबाई, तुमच्या धर्मपत्नी आणि गावच्या मातोश्री. आपला अधिकार दाखवून जयसिंगराव बोला, किती केलं तरी माझी बायको आहे ती. वय म्हणूनच म्हणतो. काय म्हणतोस? वर नजर करून बघायची छाती आहे का तिला माझ्याकडं? आता ते आम्हाला काय ठावं? मी सांगतो नवं. तोंडातनं एक शबूत पडायचं नाही बाहेर तिच्या. हाऱ्या जोरानं मान हलवून म्हणाला, मग काय हरकत नाही. पण आई साहेब गप्प बसतील का? नाहीतर तुमच्या संग आमची बी वरात निघायची. तोंड मिटून गप्प बसलेला शिवानं राहून म्हणाला, वय, वाळ्यासंग वल्लभी जळून जायचं. अरे लेकानू, आईसाहेब काय म्हणणार? 2 शब्द बोलतील आणि गप्प बसतील, झालं. एवढ्यानं हाऱ्याचं समाधान झालं नाही. हे पाहून जयसिंगराव खुलासा करू लागला, अरे किती केलं तरी आईचं आतडं कुठं जातंय का? समज उद्या काय झालं आणि मी डोसक्यात राग घालून घेऊन कुठं बी निघून गेलं तर काय करावं? असा विचार आईचं मन करलच का नाही? बाबूरावनं भर घातली, आईसाहेब काही करणार नाहीत. मी वाटल्यास लिहून देतो, घे. लेका अंगठा उठवाय येतो का नीट? अरे भावार्थ सांगितला, तू लिहून ठेव वाटल्यास. जयसिंगराव शेवटी सार काढून म्हणाला, आईसाहेब असंच म्हणणार की आपल्या पोरानं पसंत केली आहे नवं, कर ना, पोरगं सुखी असलं म्हणजे झालं. अशा रीतीनं आईचा प्रश्न निकालात निघाल्यावर हाऱ्यानं चंचीतलं पान पुन्हा बाहेर काढली आणि त्याचे देठ कुडत तो म्हणाला, काय शिव्या, मग तुझं काय मत आहे? मला घोर पडलाय जयसिंगरावाच्या चुलत्याचा. वय की जयसिंगराव, सगळं झालं पर तुमचं चुलतं काय म्हणतील? ते काय म्हणणार? अरे किती केलं तरी चुलता तो चुलता. आहो असं कसं बरं? चुलता म्हणजे प्रत्यक्ष बाप्पाचा भाऊ.
काय लांबचं नातं हायवे. आता आबांच्या मागं तुमच्यावर त्यांचाच अधिकार नाही का? हे बघ, असं म्हणून जयसिंगरावाने एक उदाहरण सांगितलं. एका झाडाला जरी 2 फांद्या असल्या तरी त्या दोन्हीची तोंडं 2 दिशेला असतात का नाही? तसा आमचा बुडका जरी एक असला तरी आता फांद्या 2 झाल्यात गा. अहो ते झालं पर कळकळ म्हणून. कसली कळकळ? झाडाची एका अंगाची फांदी तोडली तर दुसऱ्या अंगाची फांदी गप्पच बसती नवं? का काय झालं म्हणून चौकशी करायला येती ह्या अंगाला? कोण चुलता आणि कोण पुतण्या घेऊन बसलायसा खुळ्या? चुलता कशाला शानपण शिकवायला जाईल मला? आपल्या डाव्या हाताच्या तळ्यावर अंगठ्यानं तंबाखू मळत हऱ्या म्हणाला. जयसिंगराव, मग आमचं काय म्हणणं नाही म्हणणार नसा. मग करावं लागेल. काय हरकत आहे? पर कुठं करावं आणि कसं? ह्याचा गाजावाजा न होईल असं करायला पाहिजे. त्यात काय, जावा नरसोबाच्या वाडीला आणि गांधी पद्धतीने 5 मिनिटात लगीन लावून या की माघारी. सगळं आपल्या अंगावर ढकलून हाऱ्या बोलू लागला तसा जयसिंगराव रागानं म्हणाला. या की म्हणजे लेकांनो, तुम्हीच पुढं होऊन करायला पाहिजे. मी एकटा काय मरू का? बरं, सगळं मरू. मरतोस काय म्हणून? तसं नव्हं, आम्ही हातभार लावायला हायच हो. पर एक सांगा, पोरगी आणि तिची आई तर तयार आहे नव्हं? बाबूरावनं उलटा प्रश्न विचारला. पोरगी तयार नसायला काय झालं? आणि असला राजा गवसल्यावर तिच्या आईचं काय जातंय? मग काय म्हणणं नाही हो, असं म्हणून त्यानं आपली सगळी तक्रार बंद केली आणि तो मुकाट्याने गप्प बसून राहिला. मनातल्या मनात या गोष्टीचा खोलवर विचार करून तो म्हणाला. जयसिंगराव, मी सांगतो असं करा. करा काय? करायचं तुम्ही, मी फक्त लग्नाला येऊन उभा राहणार. बरं, मग असं करू. काय करू? खोडा घालू नगं नवा. नाही हो, मला इगीत सुचली. काय सांग बघू? कायद्यालाच टांग मारायची. कशी? नुसती छडी टांग लावायची. अरे पर कशी? कायद्याला कायदाच ठेवून द्यायचा. म्हणजे ते कसं काय? लगीन लावायचं नाही. हाटले का? काहीतरी बोलू नको. अहो ऐका तर खरं. माझी पॉलिसी तर बघा. मग काय करायचं म्हणतोस? माझं नीट ऐकून तर घेणार का? बरं बोल. लगीन झालं अशी नुसती भूमिका उठवायची. पोरीला आणून घरात ठेवायची. 8-15 काय होतं काय नाही याचा धूम घ्यायचा आणि काय होत नाही असं दिसलं म्हणजे एक दिन गुमानवाडीला जाऊन लगीन करून यायचं. अरे लेका, पर असं आजचं काम उद्यावर का लांबवायचं? का म्हणजे? अहो समजा काय झेंगाट मागं लागलंच तर आपल्या काकावर करायला बरं. ते कसं? वय सांगायचं, कुठं लगीन लावलंय दावा की. घर कामाला बाई आणून ठेवली या, ती काय बायको आहे माझी असं त्यासनी वर विचारायला आपण पुन्हा मोकळं व्हायचं. कसं? तोडगा झक्क निघाला पण जयसिंगराव थोडा विचार करून म्हणाला. अरे हे सगळं खरं, पर अशा गोष्टीला ती पोरगी तयार व्हायला नको का? मग लव कसलं राव? जरा तोंड वाकडं करा म्हणजे ती आपणच होती तयार. आणि तिची आई काय म्हणाल? भले, तिच्या आईला कशाला ह्यो खुलासा करायला निघालाय? तिला समजून द्यायचं नाही वे. अहो सांगायचं, सगळा चोरीचा मामला आहे. फक्त पोरीला घेऊन जाणार आहे. आई नाही आणि बा नाही, कुणी याचं कारण नाही. काय? पटलं. आता जादा खल नको. उद्याला सुंदरीला सांगून ठेवतो. परवा लगीन झालं असं उठवून टाका. तेव्हा आधीच नवं, परवाला आम्ही दोघं दिवसभर होतो कुठंतरी गपगार. चांगली तिन्ही सांज झाल्यावर तिला घेऊन वाड्यात जातो. त्या दिवशीच उठवार. हातातला अडकिता हलवत हाऱ्या म्हणाला. बेस्ट. मंगळसूत्र बांधायला मथुर इसरू नका. हिरवागार चुडाबिडा भरायचा आणि झाकीत लगीन झाल्यागत घरात आणायची. तवर आम्ही दिवसभर बोंबलतो. मग काय पाहिजे? गावात सगळीकडं बाजा करतो, मग झालं. बाबूरावला ही आयडिया नंबरी वाटली. आणखीन एक बिडी पेटवून तो म्हणाला. जयसिंगराव, ठरवा. आता पाया चांगला मजबूत झाला. कोण तुमच्या मागं टिपशीन लावणार आहे बघू की. आपण बी काट्यानंच काटा काढायचा, सोडायचं नाही. सकाळी 10-11 वाजेपर्यंत हाक्यांनी रान उठवावं तसं या दोघा तिघांनी मिळून सारं गाव जागं केलं. लोक रानातली कामं सोडून गप्पा मारीत गावात राहिले. जिकडं जावं तिकडं एकच विषय. दुसरं बोलणं नाही. चौकशीला पाटलांच्या वाड्याकडं मुंग्यासारखी रीग लागल्यागत माणूस जाऊ लागलं. जयसिंगरावांची आई खुळ्या कावऱ्यागत करू लागली आणि पाटलीनबाईला तर चिंध्या फाडायची वेळ आली. कशावर विश्वास ठेवावा हे समजत नव्हतं. प्रत्यक्ष जयसिंगराव आल्याशिवाय खुलासा तरी कसा व्हावा? सकाळपासून वाड्यातल्या एकाही माणसानं तोंडात पाणी घेतलं नाही का कुणाच्या पोटात एक अन्नाचा कण गेला नाही. असाच संबंध दिवस गेला आणि तिन्ही सांज टळल्यावर जयसिंगराव सुंदरीला घेऊन वाड्यावर आला.
त्या दोघांना दरवाजात बघून देवटीवरचा संदीप पळत आत गेला आणि ऊर बडवत पाटलीनबाई जी बाहेर आली ती जयसिंगरावापुढे तिने कपाळमोक्षच करून घेतलं. थाड थाड पायरीवर डोकं आपटून तिने रक्ताचं शिंपण करून घेतलं. तशी सासू बिचारी धाव घेऊन आली आणि सुनेची ही अवस्था बघून तिची छाती हबकली. गळा काढून तिनं सारा गाव जमा केला. माणसांनी वाडा भरून गेला. वारा यायला सुद्धा थारा राहिला नाही. पाटलीनबाई डोळे पांढरे करून पडल्या होत्या. दातखिळी बसली होती. कपाळाला भली दांडकी खोप पडून त्यातनं रक्त वाहत होतं. तिला मांडीवर घेऊन सासू गळा काढून रडत होती. कोणी पापण्यावर काढून करून डोळ्यात बघत होतं तर कोणी नाकाला कांदा लावत होतं. जयसिंगरावाच्या पायाच्या तळव्यांना घाम सुटला होता. तोंडावर हातभर लांब पदर काढणारी बायको अशी काही दंगल उडवून देईल याची त्याला कधी कल्पनाच नव्हती. एकंदर सगळं गाडच उलटलं होतं. कमरेत लावून मुजरा करणारी माणसं तोंडावर थुंकत होती. सुंदरीची अवस्था त्याच्या पलीकडे झाली होती. एवढ्या मोठ्या वाड्यात कुठं दडावं ते तिला कळत नव्हतं. पाटलीनबाईनं एकदा श्वास घेतला आणि डोळ्याची पापणी जरा हलवली. तसा जयसिंगरावाला धीर आला. बायको मरत नाही एवढं नक्की झाल्यावर तो सुंदरीला घेऊन आत चालला. तो चोरागत आत निघालाही बघता त्याची आई मांडीवरच्या सुनेला खाली ठेवून आडवी झाली आणि खणखणीत आवाजात बजावून बोलली, गुमान मागं फिर. कुठल्या म्हारणीला घेऊन आत घुसतोस? जातीची का गोतीची आमच्या? कुणाला म्हारीण म्हणता? खाडकन एक थोबाडी देऊन त्याची आई म्हणाली, लई शेफारून बोलतोस. कलावतनीची पोरगी सून म्हणून मी नांदू? अशा भोरड्या घरात आणून ठेवायला वाडा नाही बांधला तुझ्या आज्यानं. जयसिंगरावाच्या तापट डोक्यातनं एक सणक आरपार गेली आणि सुंदरीचा हात धरून तो म्हणाला, चल ग, कोण अडवतंय बघू. आपल्याला ढकलून हे पोर आत जाणार असं दिसून येताच ती अब्रुदार बाई आपण होऊन बाजूला झाली आणि जयसिंगराव सुंदरीला घेऊन आत गेला. तोंड दडवून आतच बसलं. हळूहळू बाहेरचा गोमगाला कमी झाला. गावातली गोळा झालेली माणसं निघून गेली आणि रात्र झाली तसे जयसिंगरावचे सारे भाऊबंद गोळा झाले. आता खरी मीटिंग सुरू झाली. जयसिंगरावाला बाहेर तोंड काढायची पंचायत होऊन गेली. नात्यातली 4 मंडळी जमल्यावर त्याच्या चुलत्यालाही बळ आलं. रात्रीच्या वेळी गप्प झोपायचं सोडून मंडळी चौकशी करीत बसली. आज जयसिंगरावाचाही जीव दागदुग करीत होता. एवढ्यात त्याचा चुलत्यानं सोप्यातनं हाक मारली, जयसिंगराव, बायकोला सोडून जरा बाहेर या. वळीव पावसातला ढग गडगडावा तसा चुलत्याचा आवाज ऐकून जयसिंगरावाच्या अंगातलं सारं अवसान गळालं. सुंदरीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती त्याचा हात धरून म्हणाली, आता काय करतील हे? बाहेर नका पडू. तोवर चुलत्यानी आणि एक हाक कानावर आली. तसा तो थरथर त्या अंगानं बाहेरच्या सोप्यात आला. अफराद्यागत खाली मान घालून तो समोर उभा राहिला. तसे चुलते गरजले, झेंडा लावला म्हणा की घराण्याचा आमच्या. पराक्रम करायला दुसरीकडं काय वाव गावला नाही जणू. कोण जातीची पोरगी हाई? सगळ्या देखत ही चौकशी सुरू झाली. तसा जयसिंगराव न बोलता मुर्दांड होऊन उभा राहिला. आता कोडगं बनल्याखेरीज दुसरा काही उपाय नव्हता. जयसिंगराव तोंड उघडे ना तसे चुलते पुन्हा कडाडले, जयसिंगराव, काय समजायलाय तुम्ही? नीट बोला, नाही तर हंटरनं कातडं लोडवीन अंगाची. जयसिंगरावाचे चुलते कडक होते हे खरं, पण त्यांचा हा कडकपणा जयसिंगरावाच्या वाट्याला प्रथमच आला होता. चुलता झाला म्हणून काय झालं? तोंडाला येईल ते बोलायचं हा कुठला नाही आणि उगाच कोण खपवून घेणार? जयसिंगरावाला ते सहन न होऊन तो फाडकन म्हणला, कोण कातडी लोळवते? काय संबंध तुमचा? भाड्या बोलतोय तरी बघा कसं. असं म्हणून त्याची आई म्हणाली, ठोका त्याला चांगला. त्या बिगार नाही वटणीवर यायचा. त्याला कुणाचा दरकाच राहिला नाही. दरकाच राहिला नाही? आम्ही काय मेलो नाही अजून? बोला जयसिंगराव घडाघडा. जयसिंगरावाने एकदा मान वर करून बघितलं आणि बोलल्याशिवाय आता धडगत नाही हे जाणून तो म्हणाला, हाय कलावंतनीची, मग तिच्या आपल्या जातीत येऊन आपली जात सुधारली जणू. मग तिला आपल्या जातीत घेऊन आपली जात सुधारली जणू. मुकाट्यानं ऐकून घेत तो उभा राहिला. तसे चुलते पुन्हा विचारू लागले, 2 लग्नांचा कायदा तर ठाऊक होता का नाही? आता तुम्ही तुरुंगात खडी फोडाय गेल्यावर आमची आबरू कशा संग मोजली जाणार? सांगा की तेवढं, बोला. तो काही बोलायच्या आत दुसरे दोघं बोलू लागले, अहो आता गुन्हाच जर केलाय तर तुरुंगात जायची पाळी आलीच की. तर हो, साऱ्या गावावर डंका झालाय ते काही झाकून राहणार आहे वे? कायदा, सुरुंगत, शिक्षा, आबरू ह्यावर जो तो कडाडून बोलू लागला. तुरुंगवास भोगावा लागणार यात कुणाला तिळवार सुद्धा शंका उरली नाही. तशी जयसिंगरावाची आई कपाळ बडवत जाब विचारू लागली, तुरुंगात जाऊन बसायला जलम दिला वय तुम्हाला?
कोणीतरी रे ओढून म्हणलं, बघा की एवढं हातचा पाळणा करून लहानाचं थोर केलं आणि आता हातापायात बेड्या पडलेल्या बघायच्या म्हणजे त्या आईनं करावं तरी काय? आई डोळे काढीत म्हणाली, मला नदीवर पोचवून तर मग हे असं करायचं होतंच. जयसिंगरावाचं टाळकं नुसतं भिरमिरीत गेलं. त्याला काव आला आणि तिथंच भिंतीला पाठ टेकून तो खाली बसला. मेलेल्या किड्याला मुंग्याने ऊत आणावा तसं सगळ्यांनी मिळून त्याला एडगडून टाकलं. त्यानं डोळे मिटून घेतले तरी त्याच्या डोळ्यापुढं तुरुंगाच्या खड्या भिंती काही बाजूला होईना झाल्या. त्यातनंही मन घट्ट करून तो मनात म्हणत होता, तरी बरं प्रत्यक्ष लगीन केलेलं नाही. हाऱ्याचं ऐकलं हे 16 आणि काम झालं. तुरुंग हा विषय चघळून चघळून पार चोथा झाल्यावर त्याच्या चुलत्यानं दुसरी एक बाजू रंगवायला सुरुवात केली. आता असं बघा जयसिंगराव, तुम्ही हे इचार-पाचार न करता काहीतरी करून मोकळं झाला. पर माझा प्रश्न किती बिकट होऊन बसला. असं म्हणून आपलं वैयक्तिक घराणं तो मांडू लागला. माझ्या नात्या-दुत्या 3 लेकी घरात बिनलग्नाच्या बसून आहेत. आता पाहुणं जायचं दिस आलं. काय तरी लग्नाच्या देण्या-घेण्याच्या वाटाघाटी चालायच्या तर तुम्ही हे असं करून बसला. आता कोण काळं कुत्रं तरी दारात उभं राहील का आमच्या? माझा प्रश्न झाला का बिकट? तर हो, कुणी बी जात बोलणारच की कुणाच्या लेकी तर अशा ना अशा. अशी एकानं भर घातली आणि चुलता ओरडून, आहो डागच लागला की जातीला. वरच्या पायरीवरचा माणूस एकदम गरकन खालच्या पायरीवर नाही का आला? असं म्हणून तो पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळला. आता माझ्या लेकी खपायच्या कुठं? आणि त्यासनी करून घेणार तरी कोण? त्यात आमच्या लेकी दिसायला जरा डाव्या. पुन्हा प्रश्न अवघड झाला का? आता त्यांची लग्न कशी व्हायची ते सांगा बघू. दिवस उगून चांगला वर येईपर्यंत हाच प्रश्न चालला होता. सकाळी उठून माणसं आपापल्या उद्योगाला लागण्याऐवजी उगीच वाड्यात येऊन बसू लागली. गर्दी वाढू लागली तसा चुलता आपला प्रश्न नेटानं मांडू लागला. लोक त्याला साथ देऊ लागली. एवढ्यात एक बैलगाडी वाजत आली आणि वाड्यापुढे येऊन उभी राहिली. गाडी बघून कोणीतरी पुढं सांगत आलं, मेहुणा आला जयसिंगरावांचा. तो बहादर आपल्या बायकोच्या दंडाला धरून आत आला आणि जयसिंगरावापुढं तिला उभी करून म्हणाला, ही तुमची भण आज पतूर चांगली नांदवली. आता इथनं पुढं आमचा संबंध तुटला. मेहुण्याचं हे आगंतुक बोलणंच कळेना तसा एक जण म्हणला, पाहुणं बसा तरी. कुठं हिथं बसू? आमच्यासारख्याने यावं बसावं असं काय उरलंय का या वाड्यात? मर्दानो जग तोंडावर थुकाय लागले आमच्या. पर जयसिंगरावाच्या बहिणीनं काय पाप केलंय? सासरा टांग संतापून बोलू लागला, आहो काय बोलता तुम्ही बी? खानदान घराणं म्हणून संबंध जोडला. आता या खानदानीचा मान राहिला का आम्हाला? कोण बी म्हणणारच की अमक्याची बायको ही अशी घरातली आहे. कशी नांदवावी मग हिला हे सांगा बघू. काय माझं लगीन होणार नाही असं वाटतं तुम्हाला? एक सोडून 8 बायका करून दावीन. हो, 96 कुळीचा मराठा आहे म्या. अवघडच झालं खरं. आहो चांगलंच अवघड झालं. आता उगच गंमत बघा. ताण लागून मगापासनं माझा जीव व्याकुळलाय. पर पाणी पिणं म्हणता की का मी ह्या घरात? लगेच कुणीतरी तांब्या भांडं आणून त्याच्यासमोर धरलं. पण गडी त्याला न शिवताच उभा राहिला. सगळ्यांनी मिनत्या केल्या. सासूनं जीव तोडून सांगितलं पण बहादर पाण्याचा एक थेंब काही तोंडात घ्यायला तयार होईना. जयसिंगरावाला वाटलं की ही काय आफत घेऊन बसली. मी लगीन केलं म्हणून या मेवण्याच्या जातीला बट्टा लागला काय झालं? आईला ही माणसं तराकल्यावानी अशी काय करायला लागलात? किती केलं तरी पाहुण्याचं पाहुणं आणि कोंडीबाचंच मेहुण ह्यांच्या पोटात काय गोळा उठावा? जयसिंगरावाची बहीण धरून आणलेल्या कोकरागत उभी होती. तिच्याकडे बघून त्याच्या पोटात ढवळून आलं. तो रागानं म्हणाला, दाजी, माझ्या चुकीबद्दल अक्काला का शिक्षा? तिनं काय गुन्हा केलाय? भांडण ऐन रंगात आलं आणि एक घोडं दारात येऊन उभं राहिलं. घोडं आलं असं म्हणतात तोवर पाठोपाठ जयसिंगरावाचा सासरा घोडं न बांधताच आत आला आणि चौकातल्या पायरीवरच बसून विचारू लागला, बाबा जयसिंगराव, माझ्या 3 प्रश्नाची उत्तर द्या. माझी लेक काय वांजोटी होती? काय तुमच्यापाशी ती नांदत नव्हती? का पाहुणं या नात्यानं आमच्याकडनं काही गुन्हा झाला? बोला घडाघड. यातलं एक जरी चुकी झाली असली तरी आलो तसा घोडं घेऊन माघारी जातो. तुमचीच चुकी म्हणून गप्प बसतो. आमचीच चुकी म्हणून गप्प बसतो. काय मंडळी? माना डोलावून लोक म्हणाले, बरोबर आहे. आपल्या बोलण्यात काही कसर नाही. काय चुकी असली तर कोणी बी पुढे येऊन दावावी. पदरात घ्यायला मी तयार आहे. हे अगदी लख्ख बोलणं झालं. वय, आमचाच रुपया जर खोटा असला तर भांडायचं तरी काय कारण? एक जण म्हणाला, राईट, करेक्ट बोलणं झालं हो. पर आमची बाजू बरोबर असेल तर पोरीचं असं बी वाटोळं झालंय आणि तसं बी झालंय. मग म्या गप्प का बसू हे सांगा की.
जयसिंगरावाच्या पोटात गोळा उठला आणि होता. हा तिरकस डोक्याचा सासरा आता गप्प बसणार नाही याची त्याला पुरी कल्पना आली. पण त्याचं मन त्याला धीर देत होतं. काय घाबरू नकोस. काय लगीन झाल्यात नाही काय नाही. कायदेभंग केला असता तर एक गोष्ट निराळी होती. आता भ्यायचं काय कारण होत आहे. जयसिंगराव असा विचार करीत बसला असताना सासरा आपल्या हातातली घोड्याला मारायची छडी खालच्या दगडावर आपटून म्हणाला, मी वकिली सल्ला घेऊनच आलोय. 5,000 हुंडा दिलाय तसं आणि 2,000 वकिलाला देईन. पर ह्याची शहानिशा लावल्याशिवाय थंड बसणार नाही मी. पोटच्या लेकीपरीस पैसा काय जास्तीचा काय वय नाही. ह्याला खडी फोडायला लावून दिलं तर कान कापून हिथंच पायरीवर ठेवीन. जयसिंगरावाला कड आवरलं नाही तो उठून म्हणा, मग आत्ताच कान कापून ठेवा या पायरीवर आणि जावा हात हलवत. पायरीवर बसलेला सासरा उठून उभा राहिला आणि विडा उचलून बोलावा तसं म्हणाला, आत्ताच निघालो तालुक्याला. अर्ज लिहून खिशात ठेवलाच आहे. खोटं वाटत असेल तर हे बघ. असं म्हणून म्हाताऱ्यानं आपल्या खाकी कोटाच्या खिशातनं एक कागदाची घडी बाहेर काढली आणि स्वतःभोवती गोल फिरून ती सगळ्या मंडळींना दाखवून तो म्हणाला, कायद्याचं टिपशीन लावतो मागं, कर संसार. म्हाताऱ्याच्या या बोलण्याचा काहीच परिणाम जयसिंगरावावर दिसून आला नाही. तसा तो पिकल्या मिशीला हात लावून म्हणाला, म्या बी नावचा पाटीलच आहे. कायद्यानं नाही काम झालं तर कुऱ्हाडीनं तर होईल का नाही. मला तर आता किती दिवस जगायचं आहे. कोण डरते बघू तरी. असा दम भरून म्हातारा तडक बाहेर घोड्याकडे निघाला. आयुष्यात 2 खून पचवलेला सासरा असा तडकाफडकी बाहेर पडला तसा जयसिंगरावाच्या मनाचा थारा सोडला. कायद्याची भाषा होती तोवर ठीक होत. भ्यायचं काही कारण नव्हतं. पण कुऱ्हाडीच्या दांड्याला ऊद घातल्यावर काय करणार. त्यात आईपासून मेहुण्यापर्यंत सगळेच उलटलेले. असला चुलता पण त्यानं हे काट्यावर धरलं होतं. जयसिंगरावाच्या तोंडचं पाणी पळालं. जतन करून ठेवलेली कायद्याची आब ही नाहीशी झाली. सासरा टांग मारून घोड्यावर बसला आणि दोन्ही रकिबीत पाय अडकवून आता घोडं हाणणार असं दिसताच जयसिंगराव दम निघाला नाही तो उठून पळत बाहेर गेला आणि सासऱ्याचे पाय धरून म्हणाला, जरा खाली उतरा. कशाला खाली उतरू. काय जेवायचं आहे आता तुमच्या घरात. नाही पर एक गोष्ट सांगायची आहे. मग सांगा की इथं. कोणी तुमच्या तोंडात बोळा कोंबलाय. असं नाही, आधी खाली उतरा. माझा फक्त 2 गोष्टी ऐका आणि मग काय करायचं असेल ते करा. म्या काय नाही म्हणत नाही. अंडील खोंडागत तुंबून बसलेला आपला जावई असा रेशमागत मऊ आला हे बघून सासरा मनात समाधान पाहून घोड्यावरनं खाली उतरला. आता चांगली तासभर खरडपट्टी काढावी असा विचार करून तो पुन्हा मागं आला. मघासारखंच पुन्हा पायरीवर बसून म्हणाला, काय सांगा बघू. भगीदिनी. सगळ्या देखत कसं बोलू. जरा आत तरी चला. मला लांडा कारभार नको तुमचा. इथं सगळ्या देखत बोलायला काय लाज वाटते. येळ लावू नका आटपा. बोलावं का नको बोलावं. बोलावं का नको असा विचार करीत अखेरला हळू आवाजात जयसिंगराव सांगू लागला, खरं म्हटलं तर मी अजून लगीन केलंच नाही. सारं गाव साक्षी देतं आणि तुम्ही मला थापा मारता. थापा नाही मारत. तर काय थापाच बा. कशाला खोटं बोलता जयसिंगराव. तो काकुळतीला येऊन म्हणाला, मामा खोटं नाही बोलत मी. मला कळतं सारं. अहो बाई ठेवली तर जग बोलत नसतं तसं. तुम्ही काय सांगता मला. म्या नाही का मस्त 1 सोडून 4 बायका ठेवल्या. पर असा गवगवा नाही बरं कोणी केला. बाई ठेवायला कोण नको म्हणतो तुम्हाला. पर असं लगीन काय म्हणून केलं. जयसिंगरावाला बाई ठेवायला कोण नको म्हणतो तुम्हाला. पर असं लगीन काय म्हणून केलं. जयसिंगरावाला कसं सांगावं हे कळेनासं होऊन त्यानं सगळ्या देखील सासऱ्यांचे पाय धरले आणि आपल्या कुलदैवतेची शपथ खाऊन तो म्हणाला, विश्वास ठेवा अगर ठेवू नका. म्या काही लगीन लावलेलं नाही ही गोष्ट खरी. सांगतो ऐका तर माझं. का आपलंच घोडं पुढं दामटतं. सासऱ्यासकट सगळी मंडळी थक्क होऊन गेली. कशावर विश्वास ठेवावा हेच कुणाला समजेना झालं. सगळ्यांच्या मना जयसिंगरावाकडे वळून राहिल्या आणि काय ऐकावं ते थोडंच अशा भावनेनं लोक बघत राहिले. त्यांच्याऐवजी 10 जणांनी विचारलं. एकाच्या ऐवजी 10 जणांनी विचारलं, खरंच लगीन लावलेलं नाही. नाही नाही असं 4दा सांगून जयसिंगराव सासऱ्याला म्हणाला, लगीन काय लावलेलं नाही आणि आता लावणार नाही. मग तर झालं. ह्यो काय चमत्कार मला उलगडाना झालाय. अहो लगीन लावलेलं नाही तर मग त्या बाईला घेऊन वाड्यात कसं आला. आणि संबंध रात्रभर आम्ही दाताच्या कण्या करून घेतला तर का मग आम्हाला का नाही बोलला. जयसिंगरावाला आपलं बिंग फोडण्याचा भागच होतं. सगळे लोक आश्चर्याने थक्क होऊन गेले होते. हा काय जयसिंगरावाने खेळ केला होता हे कोणाला समजण्यासारखं नव्हतं. सगळे तोंड उघड ठेवून ऐकू लागले आणि जयसिंगराव सांगू लागला, नाही बोललो हे खरं. अहो पर असं का.
म्हटलं बघावं काय होतं काय नाही, पर कशासाठी. आणि मग जयसिंगरावानं कथा उलगडायला आरंभ केला. जावयाच्या करामतीनं सासराही आनंदून गेला. जयसिंगरावाची गोष्ट रंगात आली. मंडळी खदाखदा हसू लागली आणि एकाएकी सुंदरीची आई धावत पळतच वाड्यात येऊन उभी राहिली. तिला बघून एकजण म्हणाला, हे आता आलं बघा केळवान. आरडाओरडा करीत ही बाई आत शिरली तसं जयसिंगरावाचं काळीज धाडधाड उडू लागलं. रंगात आलेली गोष्ट मध्येच तुटली. भान विसरून ऐकत बसलेले लोक चटा उठून उभे राहिले आणि घोड्यागत थैथै नाचत सुंदरीची आई गळा काढून विचारू लागली, जयसिंगराव असा कसा केसानं गळा कापला माझ्या लेकीचा? लगीन लावतो म्हणून तिला घेऊन गेला आणि फसवून घरात आणून ठेवली व्हय? मला सारा डाव कळलाय तुमचा. आता बऱ्या बोलानं लगीन लावा, नाही तर पोरगी फितवून नेली म्हणून फिर्याद ठोकते तुमच्या विरुद्ध. नाती धुती पोर तशीच घरात आणून ठेवली सा. लाज तरी बाळगायची होती जरा. माझी पोरगी म्हणजे काय वाटवरचं धोंडा वाटला हवे तुम्हाला? काय बघितलंय राज तुम्ही? मुकाट्यानं लगीन लावा, नाही तर उद्या पोलीस संघ घेऊन दारातच येते तुमच्या. बोला काय करता सांगा. वाचा गेला ग. जयसिंगराव बसल्या जागी निपची बसून राहिला. आता काय बोलावं आणि काय सांगावं हा प्रश्न त्याला पडला होता. मान वर होत नव्हती, जीभ टाळ्याला लागत नव्हती आणि ती बाई पाय भुईला न लावता एक हात कमरेवर ठेवून दुसरा हात त्याच्या तोंडापुढे नाचवत त्याला विचारत होते, काय करता ह्याचं अगदी उत्तर द्या, आटपा लवकर.